नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. परवाच्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला. अर्थसंकल्प जाहीर झाला की लगेच त्याच्यावरती प्रतिक्रिया ठरलेल्या असतात. सत्ताधाऱ्यांच्या वतीने सर्वसामान्यांना आधार देणारा, त्यांचा विचार करणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प असं सत्ताधाऱ्यांच्या वतीने, तर विरोधकांच्या वतीने लोकांच्या तोंडाला पाणी पुसणारा, खुर्ची वाचवणारा, ज्यांनी तुम्हाला कुबड्या दिल्या त्यांना आधार देणारा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. खरं आहे, आता हे राजकीय लोकांच्या अशा प्रतिक्रिया व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे. पण त्रयस्थपणे या अर्थसंकल्पाकडे पाहताना या अर्थसंकल्पामध्ये विशेष असं काय, असा प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतो. आणि आपल्या देशामध्ये जवळपास 42% शेतकरी आहेत. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काय आहे? शेतीचं संशोधन, एकूण सेंद्रिय शेती यासाठी 1.54 लाख करोड एवढी तरतूद करण्यात आल्याचं सांगितलंय. आता यात संशोधनावरती भर किती आहे? उत्पादकता वाढवण्यासाठीचं काय केलं जाणार आहे? सेंद्रिय शेतीच्या विषयामध्ये पूर्वी पण सांगितलं होतं 1 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. आता हा आकडा डबल करण्यात आला आहे. पण प्रत्यक्ष त्याचं काय आहे, त्याच्या मार्केटिंगचं काय आहे? सेंद्रिय शेती ही समजा केली तर त्याला अधिकचा भाव मिळण्यासाठी काय रचना करणार आहेत? आणि खरं म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ज्याचा फटका बसला की शेतकऱ्याला हमी भावाची हमी दिली जात नाही, हमी भावानं शेतमाल खरेदी करण्याची गॅरंटी दिली जात नाही, हा प्रमुख मुद्दा होता. आणि शेतमालाचे हमी भाव हे मिळतच नाही आहेत बाजारपेठेमध्ये, आणि त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. हमी भावापेक्षा कमी भावाने, किती कमी? कुठल्या मालाला क्विंटलला 1000, कुठल्या मालाला 2000, कुठल्या मालाला 3000 रुपये भाव मार्केटमध्ये कमी आहे. आणि तरीही शेतकऱ्याच्या होत असलेल्या कुचंबनेकडे पाहिलं जात नाही. आपल्याकडे असं म्हटलं जातं की पुढच्याच ठेच मागचा शहाणा. आता पुढच्याच ठेच मागचा शहाण्यापेक्षा ठेच लागल्यावरही पुन्हा तुम्ही जर दुसऱ्यांदा ठेच खायचीच मनस्थिती ठेवत असाल, त्याच्यावरती जर काही उपाय करत नसाल, तर काय म्हणायचं? या लोकसभेमध्ये किती मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांची नाराजी, आता फक्त ती शेतकऱ्यांची नाराजी आहे हे जर गृहीत धरलं नाही, ती केवळ मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल यांची नाराजी आपल्याला भोवली, असंच जर त्याचा अर्थ काढला जात असेल, मग ते शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. याच्यामध्ये अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीची काय तरतूद केली आहे? डाळ आणि तेलवर्गीय एकूण उत्पादनं जे आहेत त्यांच्यासाठी अधिकचा भर कॅशलाईन येत होती टी व्हीवरती. तपशील काय त्याचा, काय केलं जाणार आहे? डाळीचं उत्पादन वाढावं. आता मुळात इतक्या वेळा वारंवार सांगून झालं आहे, 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींकडे कोणीही मागणी केलेली नव्हती स्वामीनाथन आयोग लागू करण्याची. त्यांनी जिथे सांगली मिरजला जी संयुक्त सभा झाली ना त्यांची, त्या सभेत त्यांनी जाहीर केलं की आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वामीनाथन आयोग लागू करू. त्याच्यानंतर सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. आणि लातूरच्या सभेमध्ये, कारण लातूर हे डाळीचं हब आहे, तेलबियाचं हब आहे, तर तेव्हा ते असं म्हणाले की एक काळ आपल्याकडची डाळ ही निर्यात होत होती, डाळीला चांगला भाव होता, आम्ही सत्तेवर आल्यानंतर पुन्हा हे गतवैभव आम्ही मिळवून देऊ. 10 वर्ष झाले. मध्यंतरीच्या काळात काय झालं? 2015ला तूर डाळीचे भाव प्रचंड वाढले. डाळीचे भाव वाढल्यानंतर सरकारच्या नाकी 9 आले आणि दाती तृण धरायची पाळी आली. जिथं जिथं जगात डाळीचं उत्पादन होतं तिथं कटोरा घेऊन फिरावं लागलं सरकारला, डाळ आणावं लागले. आणि त्यावेळेला भारतातल्या शेतकऱ्याला आवाहन करण्यात आलं की तुम्ही डाळीचं उत्पादन वाढवा, आम्ही
तुम्हाला योग्य भाव देऊ. शेतकऱ्यांनी पंतप्रधानाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून उत्पादन वाढवलं. ते किती जवळजवळ आपण 100% उत्पादन वाढवलं, चांगलं उत्पादन वाढलं होतं. पण झालं काय? उत्पादन वाढल्यानंतर समस्या मिटली कुठली? जे अडचण आहे उपलब्धतेची मालाची, आणि त्याच्यानंतर भाव पडले. हमी भावापेक्षा कमी भावाने प्रति क्विंटल 1000 रुपये शेतकऱ्याचा तोटा झाला. काय केलं सरकारने? म्हणजे सरकार एकूण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सजगतेनं पाहत नाही. असं ती जी शृंखला सुरू आहे, म्हणजे अटलजीच्या काळामध्ये एकूण डाळ असेल, तेलवर्गीय बिया असेल, याला आयात शुल्क लावण्यात आलं. आणि ते आयात शुल्क इतकं तगडं होतं की ज्यामुळे एकूण तेलवर्गीय बिया जे आहेत, सगळं उत्पादन आहे, त्याचे भाव वाढले. शेतकऱ्याला दिलासा मिळाला. मध्यंतरी मोदी सरकारच्या काळामध्ये देखील 1 वर्षभर असे निर्णय घेण्यात आले. आयात निर्यातीचं धोरण हे फ्लेक्झिबल ठेवलं पाहिजे. बाजारपेठेची व्यवस्था बघून ह्या गोष्टी करायला पाहिजेत. पण 1च वर्ष नंतर या सरकारच्या अंगात काय आलं माहिती नाही. त्यानंतर पुन्हा तेल बियावरचं आयात शुल्क 0% खाली आणण्यात आलं. एकूण जगभरातला माल आपल्याकडे डंप व्हायला लागला आणि जगाच्या बाजारपेठेला भारत म्हणजे गोडाऊनच झालं. इथे आणून माल डंप करायचा, कारण ड्युटी नाही, आणि 2-2 वर्ष माल सप्लाय करता येईल एवढं इथं गोडाऊनमध्ये माल ठेवल्यामुळे त्या लोकांची चांदी झाली. म्हणजे भलं कोणाचं झालं? घरच्या म्हातारीचे काळ. आपल्या सरकारची धोरणं इथल्या शेतकऱ्यांवरचं, इथला शेतकरी सुखी व्हावा, त्याच्या खिशात 2 पैसे मिळावेत असा विचार न करता निवडणुकीमध्ये मध्यमवर्गीयांची आपल्यावर नाराजी होऊ नये. मध्यमवर्गीय 2 रुपये जरी भाव वाढला तरी आरडाओरडा करतात. त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतो, पण शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. अगदी निवडणुकीच्या काळात भूमिका घेऊ नये. आणि म्हणून या वेळेला सरकारनं काहीही केलेलं नाही. आत्ता सोयाबीनचे भाव, जो हमी भाव येत्या हंगामासाठी सरकारनं जाहीर केला आहे, त्याच्यापेक्षा बाजारपेठेमध्ये 300 रुपये कमीने सोयाबीन विकलं जात आहे. आणि यावर्षी पेरा चांगला झाला आहे, पाऊस चांगला पडतोय, आणि माल जर मोठ्या प्रमाणावर आला तर कदाचित हमी भावापेक्षा 800 ते 1000 रुपये भाव खाली उतरू शकतो. तेव्हा सरकार गॅरंटी काय घेणार आहे? हा किमान हमी भावाने खरेदी करण्याची सरकार गॅरंटी घेणार आहे का? त्याची आर्थिक तरतूद करणार आहे का? मध्य प्रदेश सरकारने जी भावांतर योजना लागू केली होती तशी योजना इकडे होणार आहे का? म्हणजे तेलंगणा असेल, राजस्थान असेल, पंजाबमध्ये असेल, तिथल्या शेतकऱ्यांना हमी मिळते हो. हमी भावाने तिथला माल खरेदी होतो, जो काही होतो तो तिकडेच जास्त होतो. आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं काय? विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. म्हणजे जेव्हा हे सोयाबीन वगैरे येणार आहे तेव्हाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. असं असतानाही सरकार काही करत नाही. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी एक 10 दिवसापूर्वी प्रेस नोट काढली होती. ती प्रेस नोट अशी होती की पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस आणि सगळे कृषी मंत्री यांना आम्ही निवेदन दिले आणि चांगल्या गोष्टी घडतील, चांगले निर्णय होतील. अर्थसंकल्प जाहीर झाला. का झाले नाही चांगले निर्णय? आणि मुळात कोणीतरी कशासाठी सांगावं लागतं? पाशा पटेलच सांगायला का लागतात? 2 वर्षापूर्वी जे निर्णय घेतले, साधा विषय आहे ना, आयात शुल्क वाढवा, तो निर्णय का घेतला जात नाही? मग निर्णय का घेत नाही ते तरी सांगा ना. पारदर्शी कारभार आहे की नाही? मग जनतेला सांगा की या गोष्टीसाठी आम्ही आयात शुल्क वाढवत नाही, हे सांगा ना. दुर्दैवाने सरकार संवाद करत नाही. सरकार निर्णय घेताना असे निर्णय का घेतले हे शेतकऱ्याला सांगत नाही, आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे. काय झालंय? शेतकरी हा संघटित नाही. शेतकरी संघटनेची छकले झाले. राजू शेट्टी सारखे हे फक्त ऊस उत्पादकांचेच नेते आहेत.
कोरडवाहू शेतकऱ्याला कोणी वाली नाही आणि त्यामुळे सरकारला हे कळलं की ह्यांच्याकडे कोणी नेताच नाही आहे. बघा मनोज जरांगेला कसं म्हणजे सरकार चळाचळा कापतंय, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल असं सरकार का भूमिका घेत नाही? कारण तसं सरकारचं नाक दाबणारं नेतृत्व शेतकऱ्याकडे नाही म्हणून विषय आहे. पण लोकसभेला शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात, विधानसभेला देखील शेतकरी गप्प बसेल अशा भ्रमात जर सरकार असेल तर ते अवघड आहे. अजूनही संधी गेलेली नाही, अजूनही निर्णय करता येऊ शकतात. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय जर केले, शेतकरी तरला तर एकूण सगळं जग तरणार आहे. त्यामुळे या सरकारकडनं अपेक्षा अशी आहे की शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत. पण या अर्थसंकल्पात शेतीविषयात जर बोलायचं ठरलं तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प एवढं एका वाक्यात सांगता येईल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.